ठाकूर के बिंदास बोल में मध्ये आज मी रिव्ह्यू करणार आहे मराठी चित्रपटाचा ट्रेलर जो 2-3 दिवसांपूर्वी यूट्यूबवरती आलेला आहे आणि त्या चित्रपटाचं नाव आहे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी। हा सिनेमा 1 जानेवारी 2025 रोजी चित्रपटगृहामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे आणि खरोखरच हा जो ट्रेलर आहे हा धुमाकूळ घालतोय आणि हा सिनेमा जो बोंबिलवाडी आहे तो 1 तारखेला आपल्या मराठी प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त विनोदाचं पॅकेज घेऊन येणार आहे। कारण हा सिनेमा याचे लेखन दिग्दर्शन केलेलं आहे परेश मोकाशी यांनी आणि याचे निर्माता आहेत मधुगंधा कुलकर्णी। तर हा सिनेमा 1 तारखेला चित्रपटगृहामध्ये आपल्याला बघायला मिळेल, पण टीझर जो आहे ना तो जबरदस्त आहे। पहिला टीझर बघूया। सर्व परदेशी पात्रे मराठीतच आणि शुद्ध मराठीतच बोलतील। मराठी जपानी अतिशय महत्वाचा शोध लावलेला आहे। मी स्वतः विमान चालवून जपानला जाणार आहे। मला दडे बसतात। एकदम धमाल येणार आहे। कारण काही वर्षांपूर्वी मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हे नाटक रंगभूमीवर आलं होतं आणि नाटकाचं रूपांतर आता परेश मोकाशी यांनी चित्रपटामध्ये केलेलं आहे। आता एक नाटक जे खूप गाजलं होतं आणि त्या नाटकावर बेतलेला हा सिनेमा मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी परेश मोकाशी मधुगंधा कुलकर्णी घेऊन येत आहेत। आता नाटकावर सिनेमा करणं ही फार कठीण गोष्ट आहे, पण ती जबरदस्तपणे मांडली आहे परेश मोकाशी यांनी आणि खूप इजने मांडलेली आहे। कारण त्या पद्धतीचा हा ट्रेलर आहे तो बघून मला तरी असं वाटतं की तुम्ही क्षणाक्षणाला हसणार आहात, टाळ्या वाजवणार आहात आणि हास्याचा बॉम्ब फुटणार आहे थिएटरमध्ये। कारण यातले कलाकार पण आहेत ते पण मातब्बर आहेत। म्हणजे प्रशांत दामले बऱ्याच वर्षानंतर आपल्याला स्क्रीनवरती बघायला मिळणार आहेत आणि ज्या पद्धतीत ते आता परफॉर्म करतायत ते म्हणजे धमाल। जो काही टायमिंग आहे, ज्या पद्धतीने सीन बांधलेले आहेत या ट्रेलरमध्ये दिसत आहेत, त्याच्यावरून पूर्ण अनुमान मी लावतो की हा जो सिनेमा आहे तो फुल ऑन बॉम्बस्फोट होणारा, हास्याचा बॉम्बस्फोट होणार आहे ठरणार आहे। कारण तुम्हाला सांगतो की ह्यामध्ये जर्मनीहून हिटलर निघालेला आहे मुंबईमध्ये बोंबिलवाडीमध्ये आणि बोंबिलवाडीमध्ये एक हिटलर येत नाही तर 3-3, 4-4 हिटलर आपल्याला दिसतात। त्या हिटलर लोकांची जी काही हिट कॉमेडी आहे, हिट टायमिंग आहे, हिट अर्कचित्र जे प्रेझेंट केलेलं आहे सगळ्या कलाकारांनी ते जबरदस्त वाटते आणि खरोखरच जे कलाकार आहेत ते फुल ऑन बॅटिंग करतायत आणि करतील। कारण त्यांचा जो कॅप्टन आहे, पहिला कॅप्टन म्हणजे प्रशांत दामले आणि मोठा कॅप्टन जो आहे टीमचा तो
तो म्हणजे परेश मोकाशी. ज्या पद्धतीत हिटलर किंवा सगळ्या इंग्लिश कॅरेक्टर्सना मराठी बोलायला लावलेलं आहे आणि तेही शुद्ध मराठी बोलायला लावलेलं आहे, त्यामुळे धमाल मजा मस्ती येणार आहे. तर बॉम्बस्फोट होणार आहे हास्याचा, दुसरा कुठला नाही, हास्याचा बॉम्बस्फोट होणार आहे आणि बोंबिलवाडीत होणार आहे. तर तो कशा पद्धतीत होणार आहे, काय होणार आहे, म्हणून परेश मोकाशी आपल्या सगळ्यांना म्हणतात 1 तारखेला आव 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 यायला लागेल. तुम्हाला बुकिंग करा पटकन. 1 तारीख जवळ आलेली आहे आणि नववर्षाचं स्वागत बोंबिलवाडीत हिटलर सोबत हेच पद्धतीनं आपण करूया. तर मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही थिएटरमध्ये जाल आणि हा सिनेमा बघाल आणि रेकॉर्ड ब्रेकिंग हा सिनेमा होणार आहे बॉक्स ऑफिसवर आणि पुन्हा एकदा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणार परेश मोकाशी. ही जी काही शृंखला सुरू झालेली आहे राष्ट्रीय पुरस्काराची, त्यात हे आणखीन भर होणार आहे असे मला पूर्ण खात्री आहे. कॉमेडीची एक पद्धत, वेगळी पद्धत आपल्याला बघायला मिळणार आहे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीमध्ये. तर अवश्य बघा हा सिनेमा. 1 जानेवारी 2025 थिएटर्समध्ये. तोपर्यंत जर तुम्ही माझं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट केली नसेल तर त्वरित करा. हिटलर येतोय बॉम्ब घेऊन. भेटूया लवकरच.